नमस्कार, आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण युनिक अशी रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे एक पिझ्झा स्टिक। पिझ्झा तर तुम्ही खूप खाल्ले असतील, पण आज एक पिझ्झा स्टिक कसं बनवायचं ते पाहून घेणार आहोत। आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। एक पिझ्झा स्टिक बनवण्यासाठी इथे मी 6 अंडी बॉईल करून घेतली आहेत। अगदी 10 मिनिटच त्यांना उकडून घेतले आहेत, जास्त नाही आपण बॉईल करायची, कारण जर आपण जास्त बॉईल केलं तर आतला जो बीन आहे तो काळा पडतो। त्यामुळे अंडी ही अगदी 10 मिनिटं उकडली तरी चालू शकतं। आता ही अंडी आपण मधून कापून घेणार आहोत। 2 भाग करायचे आहेत आपल्याला। अगदी सोपी रेसिपी आहे बघा। आता मधून कापलेली अंडी एका स्टिक मध्ये आपल्याला ही अशी घालून घ्यायची आहेत। या स्टिक सहज दुकानात उपलब्ध असतात, नाहीतर आपली टूथपिक असते ती वापरली तरी देखील चालू शकतो। असे हे अंड्यांचे 2 भाग मी या काडीमध्ये घालून घेते बघा, कारण आपल्याला एक पिझ्झा स्टिक बनवायचं आहे, त्यामुळे आपल्याला असे अंड्यांचे हे भाग स्टिक मध्ये घालून घ्यायचे। असेच मी सगळे अंडे स्टिक मध्ये लावून घेते। मी मधून चिरलेली अंडी व्यवस्थित असे स्टिक मध्ये घालून घेतलेली आहे। तुम्हाला उचलून देखील दाखवते बघा, अजिबात हलत नाही, व्यवस्थित स्टिक मध्ये आपण लावून घेतलेली आहेत। आता याच्यावर आपण काही मसाले लावणार आहोत। त्यासाठी मी इथे शेजवान चटणी घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घेतले आहेत। चिली फ्लेक्स तुमच्याकडे नसतील तर लाल मिरच्या असतात ना, त्यातील आतल्या बिया काढून घेतल्या तरी देखील चालू शकतं। आता ही जी शेजवान चटणी आहे ना, ती आपल्याला या अंड्यांवर पसरून घ्यायची आहे। जेवढं तिखट तुम्हाला पाहिजे, जेवढं स्पायसी तुम्हाला आवडतं तेवढं तुम्ही लावून घ्यायची आहे ही चटणी। व्यवस्थित अशी अंड्यावर आपण ही चटणी पसरून घेणार आहोत। जर तुम्हाला शेजवान चटणी नसेल लावायची तर पिझ्झा सॉस लावला तरी देखील चालतो। आता शेजवान चटणी मी सगळ्या अंड्यांवर पसरून घेतलेली आहे। आता इथे आपण काही व्हेजिटेबल टाकणार आहोत। त्यासाठी मी इथे लाल शिमला मिरची घेतली आहे, पिवळी शिमला मिरची, हिरवा शिमला मिरची आणि थोडे कांदे घेतलेले आहेत। तुम्हाला पाहिजे ते घेतल्या भाज्या तरी चालू शकतात। आता ही टॉपिंग आपल्याला याच्यावर करायची आहे। त्यासाठी मी पहिल्यांदा हिरवी शिमला मिरची अंड्यांवर पसरवून घेते आहे बघा। थोडी थोडीच पसरवा, कारण अंड्यांचे भाग हे छोटे असतात, त्यामुळे जास्त गर्दी करायची नाही। हे बघा, व्यवस्थित असे हिरवी शिमला मिरची पसरून घेऊया। आता आपण ह्यावर लाल शिमला मिरची टाकून घेणार आहोत। जर तुमच्याकडे लाल शिमला मिरची नसेल तर थोडेसे टोमॅटो घ्यायचे, पण आतल्या बिया काढायच्या आणि टोमॅटोचे छोटे छोटे भाग करून पीस करून त्याच्यावर टाकायचे। खूप छान रेसिपी होते ही, खूप आवडेल सगळ्यांना, नक्की करून बघा। पिझ्झा तर सगळे खातात, पण काहीतरी वेगळं आपण ट्राय करूया आज। आता आपण ह्यावर पिवळी शिमला मिरची टाकून घेणार आहोत। जर तुमच्याकडे पिवळी शिमला मिरची नसेल, फक्त हिरवीच शिमला मिरची असेल तर तरी सुद्धा आपलं काम चालू शकतं। संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे, झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त काही मेहनत लागत नाही बघा। आता शिमला मिरची पसरून झाली आहे आपली। आपण ह्यावर आता कांदा ठेवून घेणार आहोत। कांद्याचा एक एक काप आपण ह्यावर ठेवून घेतो आहे पातळसर। तुम्हाला जर उभा काप नसेल पाहिजे तर तुम्ही त्याचे छोटे छोटे काप कापले तरी देखील चालू शकतं। आणि जर कांदा आवडत नसेल तर तो स्किप करा, काही हरकत नाही, तरी देखील सुंदर लागते रेसिपी। आपल्या सगळ्या भाज्यांची टॉपिंग करून झालेली आहे। आता ह्यावर काही आपण मसाले टाकून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। याच्यावर मीठ आपण चिमटीनेच टाकून घेणार आहोत। जर तुम्ही चमच्याने टाकायला गेला तर तो जास्त पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे इथे चिमटीचाच वापर करा। मीठ टाकल्यानंतर इथे मी काळी मिरी पूड घेतलेली आहे। ही काळी मिरी पूड देखील आपण चिमटीनेच टाकणार आहोत, कारण अंड्याचे भाग हे छोटे असतात, त्यामुळे चमच्याने जर टाकायला गेलो तर जास्त पडण्याची शक्यता असते। आता ही काळी मिरी पूड टाकून झाल्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत चिली फ्लेक्स। हे बघा, थोडे थोडे चिली फ्लेक्स देखील आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। मग अशी शेजवान चटणी आपण लावली होती, त्यामुळे आधीच तिखट झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला आवडेल तेवढेच तुम्ही चिली फ्लेक्स ह्यावर पसरवून घ्या। चिली फ्लेक्स पसरल्यानंतर इथे मी ऑरेगॅनो घेतलेला आहे, तो ऑरेगॅनो देखील आपण ह्यावर पसरून घ्यायचा आहे। हे सहज दुकानामध्ये उपलब्ध होतो। हे बघा, छान असा ऑरेगॅनो देखील आपण ह्यावर पसरवून घेणार। अगदी पिझ्झाची फिलिंग येते आपल्याला। आता आपल्या रेसिपीचं नाव आहे एक पिझ्झा स्टिक, त्यामुळे पिझ्झा म्हटलं तर चीज येणारच। इथे मी प्रोसेस चीज घेतलेला आहे बघा, आणि तो किसून घेतला आहे। किसल्यामुळे आपल्याला अंड्यावर पसरवायला सोपं जातं। आता हे प्रोसेस चीज आहे तो व्यवस्थित आपल्या अंड्यावर फिल करून घ्यायचा आहे। छान अशी पिझ्झाची आपल्याला फिलिंग आली पाहिजे, आणि खूप टेस्टी होतं बरं का हा एक पिझ्झा स्टिक, नक्की करून बघा तुम्ही। अशा सगळं अंड्यावर मी हे जे चीज आहे ते व्यवस्थित असं पसरवून घेते आहे बघा। छान असं पसरवून झाल्यानंतर ह्यावर आपण थोडंसं वरून मीठ टाकून घेणार आहोत। थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही काळं मीठ वापरलं तरी देखील चालू शकतं। त्यानंतर
थोडंसं ऑरेगॅनो देखील आपण यावर पसरवून घेणार आहोत वर, त्यामुळे आपल्या चीजला देखील छान फ्लेवर येईल। आणि आता आपण हे छान असं वाफवून घेणार आहोत 1-2 मिनिटं फक्त। इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे बघा। पॅन छान गरम झाला आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा बटर टाकून घेते। अमूल बटर आहे हा व्यवस्थित असा आपल्या पॅनला पसरवून घ्यायचा, म्हणजे जेव्हा अंडे आपण यावर वाफवू तेव्हा ते खालून करपणार नाही आणि आपला चीज देखील छान मेल्ट होईल। आता हा व्यवस्थित असा वितळला आहे। आता या ठिकाणी आपण जे स्टिकला लावलेले अंडी होती ती स्टिक आपण ह्यामध्ये ठेवून देणार आहोत बघा। अलगद हाताने ठेवा, घाई करू नका। आणि ह्यावर आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण फक्त वाफवायचं आहे, आपलं चीज मेल्ट होईपर्यंत। 1-2 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून बघू। छान असं चीज मेल्ट झालंय, तुम्ही बघू शकता। मधून मधून झाकण काढून अंदाज घ्या, नाही तर अंडी खालून करपून जातील। 2 मिनिटात आपलं चीज व्यवस्थित असं मेल्ट झालंय बघा। आता ह्या स्टिक आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बघा। स्टिक उचलताना अलगद उचलायच्या, नाहीतर त्यामधून अंडी निघून जातील। हे बघा, व्यवस्थित असं उचलून आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। खूप टेस्टी रेसिपी होते, नक्की करून बघा तुम्ही। आपली एक पिझ्झा स्टिक रेडी आहे बघा। ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांनी ही रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही, एकदम छान लागते, नक्की करून बघा तुम्ही। बघा दिसायला किती सुंदर लागते, तर खायला किती छान लागत असेल। मी तुम्हाला एक ह्या स्टिकमधून अंड काढून देखील दाखवते बघा। अलगद हाताने काढा, पटकन काढाल तर ते तुटून जाईल। हे बघा, छान असा पीस काढला मी आता आणि तुम्हाला खाऊन देखील दाखवते। इतका सुंदर आणि टेस्टी झाला आहे, खूप छान होते, नक्की करून बघा ही रेसिपी। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल।